वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नगर मनमाड महामार्गावरील सावळी विहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी पुढील 3 दिवसात मोठ्या प्रमाणात दूर होणार असल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली केली जाणार असून यासाठी संयुक्त कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सावळी विहीर जंक्शन येथे महामार्ग आणि उड्डाणपुलाचे काम एकाच वेळी सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, ठेकेदार आणि ग्रामस्थांसोबत संयुक्त बैठक घेतली. बैठकीत अवजड वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन, वाहतुकीचे नियमन आणि कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश देण्यात आले. गुरुपौर्णिमेपूर्वी उड्डाणपुलाच्या शेवटापासून बायपासच्या सुरुवातीपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे, तर दुसरी बाजू मोटरेबल ठेवण्यात येणार आहे. रस्त्यालगतची अतिक्रमणे 2 दिवसात स्वेच्छेने हटवावीत, अन्यथा पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाईल, असा इशाराही डॉ. विखे पाटील यांनी दिला. धुळीच्या समस्येबाबत बोलताना त्यांनी दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्यासाठी काही दिवस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईला पाठिंबा देतानाच प्रामाणिक दूध उत्पादकांवर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. सोमनाथ डोळे, वेद बातमीचासाठी संगमनेर. कोंडी होत आहे, त्याचप्रमाणे धुळीचं देखील मोठं साम्राज्य आहे. आपण काही ठेकेदाराला काही सूचना केल्या आहेत का? गेल्या अनेक दिवसापासून जो ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी येत होते, नगर मनमाडच्या रस्त्याचं काम चालूच आहे, पण सावळी विहीर जंक्शनमध्ये त्या ठिकाणी नॅशनल हायवेचं फ्लायओव्हरचं काम आणि नगर मनमाड असं ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे त्याला डबल इफेक्ट आला आणि म्हणून ट्रॅफिक जास्त संतगतीने त्या ठिकाणी जायला लागलेली आहे. अनेक चुका ठेकेदारांच्या आहेत. दोन्हीही डिव्हिजन म्हणजे नाशिक डिव्हिजन नॅशनल हायवे आणि नगर डिव्हिजन या दोन्हीही डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना आणि सर्व ठेकेदारांना आज इथं एकत्रित बोलून सावळीवीर बुद्रुक, निगोज, निमगाव, सावळीवीर खुर्द अशा या सगळ्या पंचकृषीच्या ग्रामस्थांना एकत्रित घेऊन सगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली. सगळे मार्ग माझ्या मते आता सोडवले जातील आणि साधारण एक 3 दिवसानंतर जे काही प्लॅन ऑफ ॲक्शन आम्ही बनवलेला आहे, 3 दिवसानंतर या सगळ्या ट्रॅफिकची समस्या पूर्णपणे संपेल. राहिला मुद्दा धुळीचा, तर एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की जेव्हा आपण भराव करतो हायवे करत असताना, तर तो भराव हा आपल्याला पूर्णपणे कोरडा होऊन द्यावा लागतो, जेणे की त्याच्यावर डांबर टाकता येईल. जर पाणी टाकण्याची मागणी आपण मान्य केली तर तो भराव कधीच कोरडा होणार नाही, रस्ता खचेल, जसं राहुरीमध्ये अनेक ठिकाणी झालेलं आहे. तिथं लोकांच्या आग्रहामुळं काही प्रमाणात रस्ता हा लवकर करण्यात आला आणि म्हणून तो रस्ता खचला. तर आपल्या इथं ते होऊ नये म्हणून थोडा धुळीचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागेल. अनेक वर्षाचा प्रलंबित रस्ता आहे. मी सगळे विषय सगळ्यांना समजून सांगितलेले आहेत आणि हा रस्ता मला वाटतं गुरुपौर्णिमेच्या पूर्वी पूर्णपणे एक बाजू म्हणजे आपल्या या फ्लायओव्हरच्या समारोपाच्या जागेपासून तर बायपासच्या सुरुवातीपर्यंत एक बाजू पूर्ण केली जाईल आणि दुसरी बाजू मोटरेबल ठेवली जाईल आणि गुरुपौर्णिमा संपल्यानंतर मग दुसरी बाजूचं काम हाती घेतलं जाईल. असं पूर्ण आराखडा आम्ही आता बनवला आहे. जेवढं अतिक्रमण हायवेच्या हत्यारीत येतं म्हणजे रोडच्या सेंटरपासून 15 मीटर, मग यामध्ये 3 मंदिरं आहेत, काही टपऱ्या आहेत, या सगळ्यांना आपण 2 दिवसाची मुदत देतो आहे. 2 दिवसामध्ये सगळ्यांनी अतिक्रमण न काढल्यास पूर्ण पोलीस प्रशासनाचा वापर करत सगळे अतिक्रमण काढले जातील, हे मी स्पष्टपणे ग्रामस्थांनाही विनंती केलेली आहे आणि सगळ्यांना सूचना पण दिलेल्या आहेत. जी अवजड वाहतूक ठेकेदार जो नेमला गेला तो केंद्र शासनाने त्या ठिकाणी नेमलेला आहे. तो काय माझा ओळखीचा किंवा कोणाच्या नातेवाईक नाही. आमचा हा प्रयत्न राहिलेला आहे की आता बऱ्याच वर्षांनंतर हा रस्ता होतोय, तर जे जसा होऊ शकतो चांगल्यात त्यातल्या त्यात तो करायचा आम्ही प्रयत्न करतो. पुढं चुकाही होतील, पण चुकीचं उत्तर ठेकेदाराला मारणं, त्याला नोटीस काढणं, त्याचं निलंबन करणं असं असू शकत नाही. हा रस्ता संयमाने पूर्ण करावा लागेल. त्रुट्या आढळल्या त्या त्रुट्या जशा समोर येतील तसं दुरुस्त करावं लागेल. पण जे मी पाहतो, जे लोक आज काही प्रमाणात भावनेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांवर अरेरावीची भाषा करणं, ठेकेदाराच्या अरेरावी भाषा करणं, ते करणं सोपं आहे. आणि जर हा ठेकेदार पळून गेला मग काय करणार?
हा विचार पण आपण केला पाहिजे. 10 वर्ष लोकांचं संताप या रस्त्यामुळं आहे. आपल्याला जे नशीब आता आपलं नशीब असं आहे की आपल्याला 40% बिलो घेणारा ठेकेदार. कमीत कमी आमच्या तालुक्यामध्ये तरी कोणी टक्केवारी मागत नाही. ना ग्रामपंचायत, ना सरपंच, ना आमदार, ना कोणी कार्यकर्ते. त्यामुळे रस्ता हा जलदगतीने झाला. जिथं जिथं टक्केवारी मागण्याची अडचण आलेली आहे तिथं तिथं रस्ता होऊन नाही राहिला. तर जे टक्केवारी मागतायत, ज्या भागामध्ये मागतायत, तो प्रश्न त्यांना जर तुम्हाला विचारावा लागेल. यामध्ये दोन्ही भाग आहेत. काही ठिकाणी खरोखर दूध भेसळीवर खरोखर कारवाई होते आणि काही ठिकाणी अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून चुकीचे पंचनामे देखील केले जातात. हे जे काही आज वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून असं वाटत आहे की महाराष्ट्राला निर्मिती झाल्यापासून आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मागच्या 15 दिवसामध्येच कारवाई होऊ राहिल्या, याच्या अगोदर कारवाई झालेल्या नव्हत्या, असं चित्र मीडियाच्या माध्यमातून निर्माण केलं जातं. याच्या अगोदर पण अधिकारी काम करत होते, पण आता प्रासंगिक काही ठराविक एक वेगळ्या बातम्या तयार होणं हे आता नैसर्गिक भाग आहे. आणि त्या बातम्याच्या अनुषंगाने कुठंतरी वारंवार कारवाईचं नाव दाखवण्याच्या नावाखाली चुकीचे पंचनामे आणि चुकीच्या ठिकाणी कारवाई पण होऊ राहिली, ही पण वास्तविक. तर हे मुद्दे माननीय पालकमंत्री महोदयांच्या कानावर घातलेले आहेत की जिथं भेसळ व्हावं तिथं 100% करावं, बंद करून टाकावं. पण एक गोष्ट शासनाने पण लक्षात घेतली पाहिजे, तिथले अधिकाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जसं जर सगळं दूध संकलन बंद झाले तर शेतकऱ्यांचं देखील उत्पन्न बंद होणार आहे. तर एकतर्फी कारवाई करून चालणार नाही. तुम्हाला जर पुढे भेसळ आढळत असेल तर ते किती गंभीर स्वरूपाचं आहे त्याची शहानिशा करून त्याला 2 दिवसाची मुदत देऊन मग पुढे कारवाई करावी, जेणे की शेतकऱ्यांना देखील त्याची अडचण होणार नाही. तर मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करेल प्रशासनाला की याच्यापूर्वी पण कारवाई होत होत्या. महाराष्ट्र मागच्या 15 दिवसामध्येच काम करायला सुरू झालं असं अजिबात नाही. यापूर्वी पण कारवाया व्हायच्या. पण मला एक गोष्ट कळत नाही की मागच्या 15 दिवसामध्येच कारवायांची एवढी प्रसिद्धी का होऊ राहिली, हा माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. तुकाराम मुंडे आल्यामुळे या कारवाई सगळ्या होत्या.